राज्य वित्त बजट पेश के बाद आरोप प्रत्यारोप का सिलसिला भी शुरू हो गया है। कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने बजट को केवल घोषणाओं की बारिश वाला बजट बताया। वहीं उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने पलटवार करते हुए कहा, यह बजट सर्वजन हिताय सर्वजन सुखाय बजट है। इसमें समाज के हर वर्ग को ध्यान में रखा गया है। महाराष्ट्रातलं महायुतीच्या सरकारने ज्या अंदाज अर्थसंकल्प मांडला तो फक्त घोषणाचा पाऊस होता। महाराष्ट्रामध्ये अजून जवळजवळ 12-13 जिल्ह्यामध्ये पाऊस पडला नाही। जून महिना पूर्ण संपत आला। शेतकरी आभाळाकडे बघतोय, पाऊस केव्हा पडेल, त्यांना दुबार पेरणी करावी लागली। पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये फेकू सरकारने या ठिकाणी जे आज अर्थसंकल्प मांडला तो घोषणाचा पाऊस पाडलेला आहे। यानंतर आपल्याला लक्षात असेल की ज्या काही घोषणा झाल्यात याच्यामध्ये काँग्रेस पक्षाने ज्या 5 गॅरंट्या दिल्या होत्या त्याचा काही थोडा अंश आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतंय। त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की आम्ही महिलांना दर महिन्याला 8,500 रुपये देणार होतो, पण या सरकारने 1,500 रुपयाची घोषणा केली। उद्धवजी म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे। हा थापांचा नाही, हा आपल्या मायबापांचा अर्थसंकल्प आहे। कारण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेणारा, महिलांकरता विविध योजना आणणारा, युवांना रोजगार देणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे। आताच विरोधी पक्षाचे लोक या ठिकाणी बोलत होते आणि आम्ही टेलिव्हिजनवर बघत होतो, त्यावेळी त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर नूर नव्हता, चेहरे उतरलेले होते आणि केवळ टीका ते करत होते। पण मला असं वाटतं हा अर्थसंकल्प महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास तयार करणारा आहे।